कोण प्रेमात पडलंय? अनिकेत दादाला वाटतंय की तू प्रेमात पडलीयस. माझा तर विश्वास बसत नाही याच्यावर. म्हणजे छविताई मारू शकते, शिकवू शकते. नाही 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 नाही, प्रेम आणि छविताई प्रेम करूच शकत नाही छविताई. का अनिकेत दादा? करेक्ट ना? करेक्ट आहे, करेक्ट आहे. छवी कधीच कोणाच्या प्रेमात पडू शकत नाही. चुकलंच माझं, चुकला छवी माझं. सॉरी, गैरसमज झाला जरा. पण माही जस्ट इमॅजिन की जर कोणी मुलगा, कुठला मुलगा छवीच्या प्रेमात पडलाच तर त्याच्यावर काय दमदाटी करेल गई? हा नाही म्हणजे त्याला असं मुठीत वगैरेच ठेवेल गो. चुकून त्या बिचाऱ्यानं जर कधी विचारलंच की छवी चल ना आपण असं फिल्म वगैरे बघायला जाऊयात का, तर ती लगेच म्हणेल नाही 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 अजिबात जमणार नाही. कसं आहे ना बायजीचं मला हे फारच महत्वाचं काम आहे त्याच्यामुळे फिल्म तर नाहीच जमणार बाबा, अजिबात नाही. आणि फिल्म वगैरे सोड. जर त्याने चुकून रात्री कधी म्हणलं की चल बाबा डिनर डेटला वगैरे जाऊ तर छवी म्हणेल नाही रात्रीचं बाहेरचं खायचं नसतं असं मला बायजीने सांगितलंय, असं म्हणून त्याला वेगळंच काहीतरी लेक्चर वगैरे देत बसेल. म्हणजे काही पॉसिबलच नाहीये रोमॅन्स आणि डेट हे सगळं वगैरे. का काय 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 करू? बरोबर बोलतोय ना? हो असंच काहीतरी असेल. ए बासरी अगं बायाची छळत नाहीये. आणि हे सगळं सो इनफॅक्ट लग्नाच्या दिवशी पण छवी इतकी बिझी असणार आहे ना की तिला नटायला मुरडायला अजिबात वेळ नसणार आहे. म्हणजे त्या दिवशी पण ती या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असेल की बायाजीने गोळ्या खाल्ल्या का, बायाजी ठीक आहे ना, बस हेच सगळं सुरू असणार तिचं. अरे नो का मला असं वाटलं असेल ना की छवी प्रेमात पडलीये. किरू थँक्स टू यू किरू, थँक्स टू यू. मला हे रिअलाइज झालं की छवी कधीच कोणाच्या प्रेमात पडू शकत नाही. आणि जर समजा कधी कुठला मुलगा छवीच्या प्रेमात पडला तर तो कसा असेल ना म्हणजे असा एकदम साधा भोळा बिचारा, छवीच्या मागे मागे करणारा, छवीचं सगळं ऐकणारा, छवीच्या असा मुठीत बापरे, ते इमॅजिनच करू शकत नाही की छवी कोणाच्या तरी प्रेमात वगैरे पडू शकते. आणि बाबा म्हणजे काय किरू थँक्यू यार. काय वाटलं असेल ना मला असं असा कुठला तरी मुलगा असेल तोच छवीच्या प्रेमात पडेल. आणि तुला सांगू म्हणजे आपले मोरुको कसे आहेत, हा शांत बसणारे, घरी बसणारे, असंच त्याला पण आपल्याला कुठेतरी घरीच बसवायला लागणार. मी तुला सांगतोय ना. अनिकेत दादाला वाटतंय की तू प्रेमात पडलीयस. नाही 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 नाही, प्रेम आणि छविताई प्रेम करूच शकत नाही छविताई. करेक्ट आहे. छवी कधीच कोणाच्या प्रेमात पडू शकत नाही. आणि जर समजा कधी कुठला मुलगा छवीच्या प्रेमात पडला तर तो कसा असेल ना म्हणजे असा एकदम साधा भोळा बिचारा, छवीच्या मागे मागे करणारा, छवीचं सगळं ऐकणारा, छवीच्या असा मुठीत. अरे नो का मला असं वाटलं असेल ना की छवी प्रेमात पडलीये. मलाही मन आहे, मलाही इमोशन्स आहेत. करेक्ट आहे. आणि म्हणूनच तू तुझे इमोशन्स लपवतेस, बरोबर ना? यू नो व्हॉट छवी, मला माहितीये तू खरंच कोणाच्या तरी प्रेमात पडलीयस. खरं तर हेच तुझ्या मनातनं काढायचं होतं म्हणून हे सगळं करत होतो मी. इतकं चिडवलं पण तू. आणि मी उत्तर दिलं नाही. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू माझ्या भावनांशी खेळलास. व्हॉट? हॅलो छवी, काय बोलतेस? तुझ्या मनात काय होतं हे जाणून घेण्यासाठी मी जे काही बोललो त्याला खेळ वगैरे नाही म्हणत. प्लीज काही बोलू नकोस. मला असंच वाटलं. माझ्या मनात काय आहे काय नाही हा प्रश्नच नाहीये आणि नसेल सांगायचं मला. पण तू कुठल्या हक्काने हे सगळं करत होतास?
बोल ना. काय बोलतेस तू? प्लीज हे बघ माझं ऐकून घे. प्लीज काही बोलू नकोस. माझं आयुष्य, माझ्या भावना या सगळ्याची चेष्टा करून सगळ्यांसमोर हसण्याची गोष्ट नाहीये ही. मी हसलो नाही. मी तू आज तेच केलंस आणि मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. आणि यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. ए छवी थांब ना तू वेडीस का? काय प्लीज करतेस तू? माझं प्लीज ऐक. प्लीज. माझ्यासोबत मुलांसारखं वागणं जरा बंद करा. मी एक मुलगी आहे. मलाही काही भावना आहेत. छवी, आणि एखाद्याच्या भावनांचा सगळ्यांसमोर खेळ मांडल्याने काय त्रास होतो हे तुला नाही कळणार. तू आज मला चिडवलंस पण आतून तोडलंस. आणि म्हणूनच आजपासून माझ्याबद्दल काहीही जाणून घेण्याचा अधिकार तुला नाहीये. आणि काही नाती शब्दांशिवाय जपायची असतात. पण तू त्याची गंमत केलीस रे. आणि हो, मी गप्प होते याचा अर्थ मला काही वाटलं नाही असं नाहीये. फक्त प्रत्येक भावना ओरडून सांगायची नसते. आजपासून माझ्याबद्दल काहीही जाणून घेण्याचा अधिकार तुला नाहीये. छवी कधीच कोणाच्या प्रेमात पडू शकत नाही. माझं आयुष्य, माझ्या भावना या सगळ्याची चेष्टा करून सगळ्यांसमोर हसण्याची गोष्ट नाहीये ही. मी हसलो नाही. मी तू आज तेच केलंस आणि मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. आणि यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. मास्तरीणबाईंना राग आलाय ना माझा. ये मला फोडून काढ. हे बघ मला माहितीये माझ्याकडनं चूक झाली आणि मी त्यासाठी मनापासून सॉरी म्हणतोय ग तुला. आणि म्हणूनच शिक्षा भोगायला पण तयार आहे. आय एम सॉरी यार. प्लीज असं इग्नोर नको ना करूस. छवी ऐक ना. छवी तुझ्या मनात जो काही राग आहे ना तो सगळा काढ. ओके तू मार ना मला. मी प्रॉमिस करतो मी सगळं सहन करेन. पण हा जो तू अबोला धरलायस ना हा सहन होत नाहीये मला. छवी ठीक आहे मी एक वेळ ना तुझ्या आयुष्यातून कुठेतरी दूर निघून जाईल. छवी यार असं का वागतेस?
हे बघ हवं असेल ना तर मी इथून पुढे तुझ्या पर्सनल आयुष्यात कधी डोकावून सुद्धा बघणार नाही यार, प्रॉमिस यू. पण प्लीज बोलणं नको बंद करूया, त्रास होतोय, जीव घुसमटतोय माझा. छवी ऐक ना माझं, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अनिकेत, बाहेर जा, मला आंघोळ करायची. अनिकेत, प्लीज बाहेर जा. छवी आय एम सॉरी यार, असं नको वागू माझ्याशी प्लीज. छवी अनिकेत, बाहेर जा. यार ऐक ना, मी खरंच सॉरी म्हणतोय, प्लीज एकदा माझं ऐकून तर घे. छवी यार तू, छवी यार, छवी प्लीज दार उघड. छवी यार आय एम सॉरी यार. काय करतोय यार अनिकेत, कधी कधी तुझंच वागणं तुझ्या अंगाशी येतं. छवी दार उघड यार. छवी यार आय एम सॉरी यार. हाय छवी यार सॉरी ना प्लीज माफ कर ना यार. हाँ छवी बोल ना यार माझ्याशी, असं नको प्लीज. हे बघ राग येत असेल तर हे घे ना तू प्लीज मार ना. मी रेडी आहे मार खायला, काही प्रॉब्लेम नाही. बोलायला मला वेळ नाहीये, मला काम आहेत. मग मी मदत करतो ना तुला. ओके काय हवंय तुला? साखर कॉफी करायची आहे ना? ओके चल आपण कॉफी करूयात. कॉफी कुठे आहे? कॉफी दे मला. मी चहा करतेय. मग चहापत्ती सिंपल, कॉफी नाही लागणार. ओके हे टाकली. काय ओके एवढंच घालायचं होतं का? सॉरी, मला असं वाटलं, मला नाही माहिती ना, मी कधी चहा केला नाही त्यामुळे. अच्छा साखर पण नंतर. बापरे अजिबातच. उप्स, इट्स ओके. म्हणून म्हणतोय माझ्यावर राग काढ, पण हे असं नको करूस. हे बघ मला माहितीये मी मूर्ख आहे ग, मी बावळट आहे. यु नो वॉट, माझ्यासारख्या मुलाला तर या अशा पट्टीने असं जोरात मारायला पाहिजे माहिती. कोण म्हणते तुला मारायला पाहिजे? हा, त्याला माझ्या समोर घेऊन ये, मी बघते त्याच्याकडे. कोणी नाही ग, कोणी नाही. काय ना प्रॉब्लेम काय, माझ्या सॉरीला किंमत नाहीये अगं. अरे मग तेच म्हणतीये मी, कोण माणूस तुझ्या सॉरीला किंमत देत नाहीये? हा, कोण माझ्या गुणी मुलाशी भांडतय ते? काय सांगू तुला आता माई. हा, कधी कधी घरचीच व्यक्ती वाईट असते ग माई. हा, एक मिनिट, बेबी ताई का दुर्लक्ष करा रे त्यांच्याकडे? तुम्ही पण काय त्यांच्या तोंडी लागतात तेच मला कळत नाही. कठीण आहे भैया पोरांचा तरी. कसं सांगू तुला, बेबी आत्या नाही, ही छवी यार. कधी संपणार तुझी कामं? बोल ना माझ्याशी प्लीज यार. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, ते राजनाथचा काही पत्ता लागला की नाही?
अहो असं कसं साहेब, तुम्ही लवकरात लवकर त्याला ताब्यात घ्या. नाही काय त्याची मजल वाढत चालली हो. अहो आमच्या घरात सगळे टेन्शन मध्ये येतो. पिस्तूल घेऊन आला, गोळी झाडली त्यांनी घरामध्ये, कोणाला लागली असतं तर काय झालं असतं. हो तुम्ही सिक्युरिटी वाढवा साहेब. हो मी बोलतो ना बाई हो हा बेस्ट. गेट पाशी 2 हवालदार राहूच द्या आमच्या. हा हो चालेल. लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घ्या. दादू चहा. ए, काय काय नाही, कंटिन्यू पी चहा पी. हे दादू काय झालं? हे घड्याळ बघ ना, खूप त्रास द्यायला लागले. आता चालू आहे ना, थोड्या वेळ बंद पडेल बघ. सतत आपलं चालू होतंय, बंद पडतंय, काही कळतच नाही, नीट वेळच कळत नाहीये मला. त्या सर्व्हिस सेंटरला फोन केला होता मी. त्यांचं म्हणणे 2 आठवड्यानंतर या. 2 आठवड्यात आहे असं घड्याळ वापरू मी. टेन्शन का घेतोयस तू साकेत दादा? आपली छवी आहे ना. अरे आपली छवी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. हा तू तिला सांग तर फक्त एकदा. ती बघ लगेच त्या सर्व्हिस सेंटरला फोन करेल, त्यांना अशी फडाफडा रागवेल, मग 2 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह. ते सर्व्हिस सेंटरवाले स्वतः येतील तुला घड्याळ द्यायला, हो की नाही छवी? त्याची काही गरज नाहीये दादू. आणि तसंही वेळ निघून गेलीये, कोणावर रागवायची काहीच गरज नाहीये. हे बघ मी आता जाते, बायज्जीला गोळ्या देते आणि मग जाताना तुझं घड्याळ घेऊन जाते आणि मी करून आणेन सगळं व्यवस्थित. ओके डन. आता काय छवीने जबाबदारी घेतली ना, आता मला टेन्शन नाही. मी आलेच. जा फक्त कामात बिझी राहा, म्हणजे माझ्याशी बोलायला वेळच मिळणार नाही ना तुला. करेक्ट खेळ. अरे का छेडतोयस छवीला? काय बिनसलंय तुमच्यात? ती तुला इग्नोर का करते? तुला कसं कळलं? माझं लग्न झालंय की नाही? लग्न झाल्यानंतर माणूस जास्त प्रगल्भ होतो, सगळं कळतं. वा, रुसली अरे माझ्यावर, रागवली आहे. आणि मी म्हणवते तर ऐकत नाहीये, बोलतच नाही अजिबात. आणि ती चिडावी जरा माझ्यावर ओरडावी म्हणून मी मुद्दाम भांडण करतोय, तर अजिबात तलवारच निघत नाहीये. अरे हा, वार करेल तर राग शमेल ना. एवढं जड? मग काय, जास्तच कठीण झालेलं दिसतंय. खूप जास्त. तिच्याशी बोल ना मग तू. अरे तू बघितलंस ना आता, सतत कुठल्या तरी कामात बिझी येते, वेळच देत नाही. असं कसं बोलणार? बर एक काम कर, तिला ना कामातून बाजूला घेऊन जा एकांतात, आणि तुला जे वाटतंय ना ते स्पष्ट बोलून मोकळा हो. तुझ्या तावडीतून हलूच देऊ नकोस तिला. कसं करायचं? साकेतदा, हा तू माझं एक काम करशील? बोल ना. गुड आयडिया. हा मला जमेल ना, पण खरंच तुला जमेल, तुला नंतर कोणाला जमेल. चल चल चल, चहा ठेव तुझा आधी. आज जा, चल 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 चल. वा वा बायज्जी, मस्त. पण आता जरा थोडा ब्रेक घे ना, गोळ्यांची वेळ झालीये. हो. बायज्जी, हे काय गोळ्या? अजून एवढ्या गोळ्या कशा काय शिल्लक? अगं मला काय माहित, गोळ्या कोण आणत? तू. मला गोळ्या देत कोण? तू. आता त्याचा हिशोब कोणी ठेवायचा? तू.
लोकांना काहीतरी विचित्र वागायला लागली तू. वेगळंच काहीतरी बोलतेस, वेगळंच काहीतरी वागतेस. छवी, तुला ना लहानपणापासून ओळखतोय मी. प्रत्येक कामात एकदम परफेक्ट आहेस तू. माईला पण एकदम नीट हेल्प करतेस आणि इतके वर्षात कधीच अशी चूक झाली नाहीये तुझ्याकडनं. मग आत्ताच का झाली? साकेत, बाहेर कोणी आलाय का? बाहेर बाहेर कोणीच नाहीये. मला तुझ्याशीच बोलायचं होतं. भैयाजी, काही नाही, मला तुला विचारायचं होतं. आज मी घरी थांबू का शांभवीसाठी? हा, थांब मग. मला काय सांगतोस तू? नाही म्हणजे ते काय ना, ऑफिसमध्ये पण बरीच कामं पेंडिंग आहेत ना, मग ती कामं कोण करणार हा प्रश्न पडला होता मला. घरी बसून कर, ऑफिस मधून अपडेट घे. हा, ते पण होऊ शकतं. नाही म्हणजे घरात बसून जी कामं करू शकतो ती करेनच मी, पण अशीही काही कामं आहेत ना जी ऑफिसमध्ये जाऊनच करू शकतो आपण, मग ती कोण करणार? अरे मग जा ऑफिसला. मला शांभवीसाठी घरी थांबायचंय ना. ए बाबा, तू काय ते ठरव. ऑफिसला जाणार आहेस की नाही जाणार आहेस? ठरलं ना की मग मला सांग. बायाजी, म्हणजे माझं काय म्हणणं होतं, घरात बसून जी कामं करू शकतोय ना मी ती करतोच. म्हणजे घरात बसून मी ती कामं करेनच, पण ऑफिसमध्ये जाऊन जी कामं करायची आहेत ती कामं छवी करू शकते ना. हा, नाही म्हणजे कसं आहे, ऑफिसचं सगळंच तिला माहितीये. शिवाय अनिकेतला व्यवस्थित मदत छवीच करू शकते, नाही का? हा, हरकत नाही. दादू, तुला अनिकेत असं बोललाय का की त्याला माझी मदत हवी म्हणून? अनिकेतचा काय संबंध? त्यांनी काहीही सांगितलेलं नाही मला. आणि काहीतरी काय, मी सांगतोय ना, मला माहितीये ना छवी, तू किती छान काम करतेस, तुला सगळं माहिती असतं ऑफिस मधलं. आणि छवी असल्यावर टेन्शनच नाही काही. अनिकेतची मदत तूच व्यवस्थित करू शकतेस, माहिती मला. हा, जा ना छबी, काहीच हरकत नाही, जा. हा, जा तू ऑफिस. नाही नाही बाईजी, मला घरात खूप काम आहेत. अगं वत्सला आहे ना घरी काम करायला. तू जा ना ऑफिसला, जा, तयार हो, जा. मग तुला गोळ्या कोण देणार? मी घेईन, हा देईन. मी देतो गोळ्या, तू जा. अगं बाईजी, जा छवी, जा, तयार हो, जा. छवी, ऑफिसमध्ये तू आता माझ्या तावडीत सापडणार. मग मी भांडण करणार आणि तुला एकदा काय राग आला की तू गप्प बसणार नाही. नक्की भांडणार आणि अबोला पण तुटणार. मग मी तुझा रुसवा घालवीन आणि मग असं छळणार ना तुला. तू तू बघत राहा फक्त. मी थोडी त्या राजनाथला घाबरते. हा, मी अजिबात घाबरत नाही. अरे देवा, पण रिस्क नको घ्यायला ना. कशाला रिस्क घ्यायची? अरे देवा, घरावर नजर ठेवून तर नसेल ना? त्याला माझी रूम नको कळायला, नाही तर तो माझ्या खिडकीतून घुसून घरात शिरेल. नाही नाही नाही, मी 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 कुठेच जाणार नाही. मी इथेच बसणार आणि माझी सगळी कामं मी छवीला करायला सांगणार. हा, जर त्याच्या पुढ्यात छवी आलीच तर मज्जाच येईल. चांगला असा काट्याने काटा काढला जाईल. इथं म्हणते एकदाचा होऊ दे त्या छवीवर हल्ला आणि दुसरा शांभवीवर, म्हणजे सुंठी वाचून खोकला जाईल.
पण पण आता मला कसं तरीच होतंय मला. मी काय करू छवीला काहीतरी काम सांगते. छवी, ए छवी, छवी इकडे ये. छवी, काय झालं बेबी ताई, काय झालं? तू काय करतेस? छवी कुठे आहे? अबो काय झालं ते तर सांगा. त्या छवीला सांग माझे पाय दुखतात चेपून द्यायला. मी देते. ए थांब. छवी कुठे आहे? तिला सांग मला भूक लागलीये, काहीतरी बनवून आण. छवी, ए छवी. अहो पुडिंग केलंय तुमच्या आवडीचं, घेऊन येते मी. थांबा. ए थांब. काय ग? मी मगासपासून तिच्या नावाने कोकाटतेय. कुठे तुझी लाडावलेली लेक? हो ती ऑफिसला गेलीये, घरात नाहीये. आ? तिचं काय काम आहे आणि ती काय काम करतेय? ऑफिसला जाऊन नुसतं टिवल्या बावल्या करत असेल. घरची कामं करायची नसतात, नुसतं उंडारायचं असतं ना तिला. मम्माने तिला लाडावून ठेवलीये. ती नोकर आहे या घरची, याची जाणीव करून दे तिला. हो मी करून देईन जाणीव, पण तुम्ही शांत व्हा. ठीक आहे. ए माझे पाय चेप. चल. नीट चेप. हो. जो तो ना आपल्या मर्जीने वागतो या घरात. ती शांभवी, तिने तो उच्छाद मांडलाय आणि तुझी छवी तिला पाठीशी घालते. कधी तुला काही सांगितलं नाही, पण मी आज सांगते, ते तोडे मी घेतलेच नव्हते. हे सगळं ना त्या शांभवीचं कारस्थान आहे. आणि आज काय झालं? तो राजनाथ घरात घुसला. सगळ्यांनी जरा हिशोबात राहा, नाही तर या घरात काय होईल ना सांगता येत नाही. आणि तुझी ती छवी स्वतःला सावली म्हणते ना, सावली चांगली तिला उन्हातच उभी करते बघ. शिक्षाच देते मी तिला. येऊ दे ना तिला. दाब दाब. आता हा दाब. दाब ग. दाब दाब. ऐक. माझा फॅन दे. ए फॅन दे ना. हाय प्रतीक. प्रतीक, गुड मॉर्निंग. हाय, तू खरंच आलीयस? खरंच म्हणजे? नाही म्हणजे ते म्हणतात ना, आपण एखाद्या व्यक्तीचा विचार करत असतो आणि ती व्यक्ती अचानक आपल्या समोर येऊन उभी राहते. आपला विश्वास नाही बसत, तसं झालं माझं आता. ओ, तू माझा विचार करत होतास? हो. नाही अगं, मी ते कसं झालं, तू अचानक समोर आलीस ना, म्हणून मी एकदम हे झालो. आपलं काय ते सरप्राईज झालो. प्रतीक, खरं खरं सांग, काम होतं ना माझ्याकडे, म्हणून माझा विचार करत होतास ना? हा, नाही तसं काही नाही. बरं. छवी, माझ्या मनातलं तुला सांगायचंय. आय लव्ह यू. छवी अजून कशी आली नाहीये? कुठे राहिली? छवी, तू आज केबिन मध्ये बसूनच दिवसभर काम करायचंस. बघ, मी तुझ्या तोंडून बरोबर काढून घेतो की तू कोणाच्या प्रेमात पडली असते.
बाय द वे छवी, हसलीस की गोड दिसतेस. थँक्स. ए पण त्यासाठी तुला जोक सांगायची गरज नाहीये. अरे सॉरी सॉरी, गंमत केली मी तुझी. एवढा काय सिरियस होतोस लगेच? बाय द वे कविता कुठे आहे? दिसलीच नाही मला ती. होती मगाशी अनिकेत सरांसोबत बोलत असेल कुठेतरी. ओके. ऐक ना प्रतीक, साकेत सरांच्या कामाचे काही महत्वाचे डिटेल्स आहेत, ते मला आजच्या आज दे. कारण त्यातल्या काही गोष्टी आहेत ना, त्या मेल करायच्या आहेत त्यांना. असे घरून काम करणार आहे. हो, मी तुला लगेच आणून देतो. चाल. छवी, जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. थोडा वेळ आहे? हो आहे ना. लंच मध्ये बोलूया का? चालेल तुला? नाही, लंच मध्ये नको, आता बोलूयात प्लीज. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. जेव्हा जेव्हा मी छवी सोबत बोलायचं ठरवतो ना, हा अनिकेत मध्ये येतोच. हा सर. प्रतीक, छवी का तिथे? आहे ना. काय झालं? तिला लगेच माझ्या केबिन मध्ये पाठव. सर, काय काम आहे? मी येऊ का? नाही, तू नाही, तिलाच पाठव. इट्स अर्जंट. बाय.